वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर पुन्हा एकदा मी रेकॉर्ड करायला स्टार्ट केलेला आहे. तर वीकेंड आहे माझा आणि माझा काल कझन आला होता ॲक्च्युली माझ्याकडे. तर त्याचे काही प्लॅन्स आहेत, तर त्याच्याबरोबर मी बाहेर जाणार आहे. तर अजून काही मला त्यांनी डिस्क्लोज केलेलं नाही आहे की तुम्हाला कुठे घेऊन चाललं आहे, पण बघूया आता जिथे पण नेईन मी रेकॉर्ड करेन आणि तुमच्यापर्यंत ते पोचवेनच. तर आत्ता फर्स्ट ऑफ ऑल वाजून गेलेले आहेत ऑलमोस्ट 1 o'clock आणि वीकेंड होता, तर आम्ही खूप लेट उठलो आणि त्याच्यानंतर मग आमचा नाश्ता, थोडासा टाईमपास, हे सगळं करून आम्ही आता बाहेर निघालेलो आहोत. तर जी लोकं पण ठाण्यात राहत असतील त्यांना तर माहितीच असेल, प्रशांत कॉर्नर फेमस आहे आपल्या ठाण्यात. तर आत्ता सध्या तरी मी त्याला तिकडे घेऊन चालली आहे थोडासा स्नॅक्स ग्रॅब करायला. मग तिथून बघूया तो मला कुठे घेऊन जातो आहे. जर त्याने कुठे नाही नेलं तर मी त्याला घेऊन जाईन कुठेतरी. तर स्टे ट्यून फॉर इट. तर गाईज तुम्ही बघू शकता आम्ही इथून प्रशांत कॉर्नर हे इथे आहे जस्ट ठाण्यामध्ये. तर तिथून आम्ही हे बघा एवढं सारं घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आहे फाफडा, जलेबी आणि श्रीखंड घेतला आहे. बिकॉज माहिती नाही, पुरी भाजी आणि श्रीखंड कोणाकोणाला आवडतं हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्कीच सांगा. आणि बीटरूट चिप्स घेतलेले आहेत. तर असं काही आम्ही थोडाफार स्नॅक्स घेतलेला आहे प्रशांत कॉर्नरमधून. आणि आता आम्ही इथून निघालो आहे. बघूया आता आम्ही कुठे जातो. स्टे ट्यून फॉर इट. तर गाईस आता आम्ही इथे थांबलो आहे सोडा पियायला. खूपच जास्त तहान लागलेली होती म्हणून मग सोडा पित आहोत. कुणाली हॅलो. आता मी सोडा पितोय. आम्हाला खूपच तहान लागली होती आणि ठीक आहे, टेस्टला तसा ओके ओके. सो गाईज आता आम्ही फिरत आयकियाला आलो आहे. माहिती नाही इथून काय शॉपिंग करायचं, बट जस्ट असंच फिरत आम्ही आलेलो आयकियामध्ये. बघूया काय आवडलं तर घेऊ आणि मग बघू इथून कुठे काय जायचं आहे ते. सो स्टे ट्यून विथ अस टू सी द फन इन आयकिया. व्हॉट वी आर गोइंग टू डू. लेट्स सी. हे तुम्ही बघू शकता इथे डिस्कशन चालू आहे की तुर्बे कुठे येतं आणि बेलापूर कुठे येतं. कुठची हां सो गाईज आम्ही फिरत इथे कुठे आलो आहे माहिती आहे का तुम्हाला? आयकियाला. बघू शकता तुम्ही इथे रुणाली बसलेली आहे. हे आता डिस्कशन चालू आहे इथं टिफिन घ्यायचा की नाही. गाईज हा किड्स सेक्शन आहे. इथे सगळे लहान मुलांचे टॉईज, टेबल, स्टडी टेबल हे सगळे अवेलेबल आहेत. टिफिन्स अँड ऑल. इथे बघू शकता क्रेबल्स आहेत, स्मॉल न्यूबॉर्न बेबी. हे माहिती ना काय किचन सेक्शन मध्ये आलो आहे. हे काय माहिती ना काय हीची अक्कल. हे ज्युसर आहे, ज्युसर. ऑरेंज पील करतात ना, ऑरेंज. आता ऋणू तू मला सांग, रुणाली काय बोलली काय आहे ते? हे बेसिक. आता तू पण ते वेगळं असते तसं ना, हेच आहे. ह्याला ज्यूस असेल ना, माल्टा म्हण किंवा ऑरेंज म्हण, स्क्वीज मग हे घे करतात. ना, कधी कधी करून दे ना. नको. ते हे तू बेसिनला वापर, चांगले. पुरण काढायला झाडी
असं 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 पुरण काढूया. आणि ही माझ्या आजीची शिकवण आहे बाबा. शंकरपाळ्या का काय कापतो IKI आपण मध्ये येऊन संस्कृती कशी बोलून गेली. ह्याच्यातनं शंकरपाळ्या किंवा करंजी कापल्या. Guys, आम्ही आता निघालोय IKEA मधून. खूप थकलेलो आहोत, ते बघू शकता तुम्ही. थकलेला आमचा ड्रायव्हर सो कॉल प्रफुल, आणि ही पाठीमागे आहे रुणाली. आणि IKEA मधून तुम्ही विचार करू शकता का की आम्ही काय घेतलं असेल. जस्ट इमॅजिन. तर आम्ही घेतलेलं आहे एक पटेटो चिप्स. ओके, हे घेतलंय आणि ह्याच्याबरोबरच आम्ही काय घेतलेलं, टिफिन घेतलाय. टिफिन घेतलाय एक ग्लासचा फॉर प्रकाश. आणि हिने काय घेतलं, ग्लास घेतले आणि प्लेट्स. असं काहीतरी आम्ही घेऊन निघालो. आम्हाला थोडंसं गिल्ट होतं की आम्ही काय घेतलं नाही, असंच फिरलो. विदाऊट त्या घेतल्याशिवाय आम्ही घेऊन IKEA मधून बाहेर नाही पडू शकत. म्हणून या गिल्टच्या मारे आम्ही 500 रुपयाचं बिल बनवून IKEA मधून बाहेर पडलोय. असे आम्ही आमचे 500 रुपये वेस्ट घालवले आहेत असं बोलू शकता तुम्ही. आणि कोणामुळे घालवले आहेत वेस्ट, तर हे या माणसामुळे वेस्ट घालवले आहेत. जस्ट बिकॉज ऑफ दिस पर्सन. ओके, मी फक्त बोललो चला तुम्हाला दाखवतो IKEA. बट आम्हाला खाली हात रिटर्न येणं आवडत नाही कुठून पण. फिरून यायचं जस्ट. आणि आता आम्ही इथून बघूया कुठेतरी जाऊच. जसं मी तुम्हाला बोलली की हा आम्हाला काहीतरी सरप्राईज देणार आहे. तर ह्याचं सरप्राईज काय ते आता मला कळेलच. सांगशील का तुझं सरप्राईज काय आहे ते आम्हाला? सांगणार वेळ आल्यावर सांगशील का? ठीक आहे, तोपर्यंत आम्ही वेट करतोय ती वेळ कधी येईल. स्ट्रेट होतं रे बेलापूर स्टेशन. आता बेलापूर स्टेशनला जातोय, माहिती नाही का जातो बेलापूर स्टेशनला. आता बघूया. हॅलो, सॉरी, हॅलो नाही. ही हॅलो नाही बोलत, ही आलो असं म्हणते. इट्स नॉट हॅलो. हॅलो. रुणाली, तुला माहिती आहे का ह्याचं काय आहे सरप्राईज? नाही, फक्त त्यांनी सांगितले 2 दिवसाचे कपडे घ्या आणि या. तर 2 दिवसासाठी आम्हाला IKEA जायचं होतं, हे आम्हाला आयडिया नव्हती. अहो गाईज, असं मी तुम्हाला सकाळी बोलली की हा आम्हाला काहीतरी सरप्राईज येणार आहे. आणि फक्त एवढंच बोललं की 2 दिवसाचे कपडे आणि चल. मग आम्ही काय पॅकिंग केली आणि निघालो. आम्हाला काय विकेंडला आम्हाला कुठेही घेऊन जा, कुठच्याही कंट्रीमध्ये. वी आर ऑलवेज रेडी असं. तर मी सकाळी जसं बोलली की नाश्ता केलेला होता घरी. तर आता मला माझ्या दीदीने काहीतरी हिच्यासाठी मी आणलेला घावणे आणि चटणी. टेस्ट करते. तर ती आता टेस्ट करते असं. आणि हा माणूस आम्हाला अजूनही सांगत नाहीये की आम्हाला सांगणार यार तुम्हाला. जरा थांबा. किधर लेके जा रहा है? किधर लेकर जा रहा है हमको? जा रहे हैं. बताएंगा. हमारे फोन को नेटवर्क तो रहेगा ना वहाँ पे ही कि नहीं रहेगा? हमको किधर कबड़ खाने में तो नहीं लेके जा रहे हैं ना रे बाबा. तुम्हाला चांगल्या ठिकाणी नेतो यार. चला. वाव. कळलं का गाईस तुम्हाला? माझ्या दीदीने चांगलं ठिकाण. फारच सुंदर खावणे बनवलेले आहेत. मी नाही बनवलेत ती म्हणजे मग? सासूबाईंनी बनवलेले आहेत. कळलं का? तरीच आम्ही हिला असं काही शिकवून तर पाठवलं नव्हतं. हो. ही कुठून शिकली? इज इट काल संध्याकाळी मी चिकन बनवलं, चांगलं होतं की नाही सांग. Yes, खरोखर छान कसं होतं. होतं? सिरियसली छान होतं. म्हणून ते चिकन खाऊनच मला असं वाटलं की मी कुठेतरी जावं. हा. त्यासाठीच मी अशा ठिकाणी नेतोय की जिथे फिश भेटेल चांगली, चिकन खाऊ. अलिबाग जर असं त्याच्या थोडं पुढे की तुम्हाला आता अशा ठिकाणी नेतोय की जिथे तुम्हाला चांगलं फिश, चिकन अँड एव्हरीथिंग सगळं भेटेल. अलिबागला नेतोस का तू? नॉट अलिबाग, त्याच्या जरा पुढे. जरा पुढे काय अलिबागच्या असतं जरा गं? पुढे. अलिबागच्या जरा पुढे असतं लोणावळा. पण लोणावळ्याला हा, fish नाही लोणावळा तर भेटत. दुसऱ्या डायरेक्शनला आहे. तुम्ही चला गपचूप गाडीत बसला ना आता. ठीक आहे, लेट्स सी. कुठेतरी पोहोचवशीलच. अरे काय बोलतोय तू? कुठेतरी पोहोचवशील? अरे आय मीन कुठेतरी नेशीलच. अच्छा, हा, हा, हा. आम्हाला खायला पिला तर देशील ना? अरे मग फिश चिकन कोणासाठी म्हणतोय? आमच्यासाठी का? मग पण तू उद्या काही आहे करशील ना? पाडवा. आम्ही नाही खात मच्छी, कारण का आमचं आहे नवीन वर्ष. चालतं, असं काय नसतं. अच्छा. खायचं. पूजा वगैरे झाली का खाऊ? आम्ही एवढं नास्तिक नाही तुझ्यासारखे. खावा रे, चालतं. Obvious. हे तुम्ही नेहमी असं करता ना, म्हणून मी कुठे तुम्हाला नेत नाही. आणि आता म्हणून आम्ही चांगलं तुझ्याबरोबर नेतोय. येत नाही. अरे Because नेतोय आम्हाला चांगलं सांगत तर नाही चला कुठे तरी. जायचंय ते. काय 2 दिवस चांगलं फिरूया. आता सुट्टी आहे, मला पण काय काम नव्हतं, सुट्टी होती. सॅटर्डे संडे ऑफ आहे माझा आता. मग आता तरी आपण कुठे चाललोय? द नेक्स्ट डेस्टिनेशन प्लीज.
Tell us. आय डिस्क्लोज इज आफ्टर सम टाइम. आणि तुम्हाला कळेल थोड्या वेळात की कुठे चाललोय. रोड तरी लागू दे, आपण गाडी घेऊन जातोय हे तरी तुम्हाला माहिती आहे. कलेक्टिंग आवर मेंबर्स. अरे. Not the destination. We don't know the destination. Just we are collecting the members. हा. एक को इधर से पहिला- उठाने का, एक को guys, उधर से मी उठाने पहिला का. निघाली घरातून तर पहिला आम्ही दोघंच निघालेलो होतो, मी आणि प्रफुल्ल. आणि नंतर मग आम्ही हिला पिकअप केलं ठाणा स्टेशनवरून. आता आम्ही अजून कोणाला तरी पिकअप करणार आहे बेलापूर स्टेशनवरून. आणि मग माहिती नाही अजून ह्याला किती जणांना अजून मला वाटतं अजून कोणाला तरी पिकअप करायचं आहे पुढे जाऊन. Yes. हा? आता अजून एक जण आमचा खेळला येणार. ओ, रुणाली म्हणजे आपल्याला आपण- link हा लागली. यस सॉरी लिंक लागली आम्हाला की आम्ही इकडे जातोय ते चिपळूणला चाललोय का आम्ही? नॉट चिपळूण. आपण चाललो आहोत आपल्या गावी. अरे बाप Oh my God, it's कोकण. आणि it's रत्नागिरी. वाव. तुला ब्लॉग साठी काय काय करावं? सो गाईज आता आम्ही इथे बेलापूर स्टेशनला थांबलोय पिकअप करायला अजून एका फ्रेंडला. आणि बघू शकता ह्याला एवढी भूक लागली आहे की हे काय खातोय बघा. प्रशांत कॉर्नरमधून आम्ही सकाळी घेतलेले जलेबी. त्याचं लक्षच नाही आहे, एवढा बिझी झालाय खाण्यामध्ये. जिलेबी स्प्रीम त्यासोबत फाफडा. लेट मी शो यू फाफडा. गाईज थोडं कॉपरेट करा आणि मला पण न्या ना. ही बघा ही आली आहे हवरी आहे. सकाळपासून वर्कआउट करून भूक लागलेली आहे. उपाशी तापाशी ह्यांनी मला बोलवलेले आहे. वाव मॅन. त्यात मला काही खायलाही देत नाही. व्हॉट इज दिस गाईज? ओ माय गॉड, दिस इज पपयाची चटणी. प्रशांत कॉर्नर. हो गाईज, ही पपयाची चटणी नाही, चटणी आहे. Cheers. ही चटणी आहे त्याच्याबरोबरची. आणि हा फाफडा आहे. दाखव चटणी. वाव मॅन. चटणी पण खूप इंटरेस्टिंग आहे. टेम्पटिंग वाटतंय जरा. खा तू पण. Cheers. चिअर्स. ह्या क्षणाला मला जेठालालची आठवण येते बरं. हिला खायची शिस्त नाही. हे बबूचक. सो गाईज आता आम्ही हे फटाफट खातो आणि मग तुम्हाला आम्ही भेटतो पेटपूजा करून. जसं मी मेन्शन केलेलं आम्ही जात आहोत कोकणात. कोकण म्हणजे आमचं गाव रत्नागिरी. सो आम्ही आता निघालो आहोत आणि माहिती नाही आम्ही संध्याकाळ रात्रीपर्यंत पोहोचू मे बी. तर ऑन द वे जे पण काही आम्ही मजा मस्ती करू ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो डू स्टे ट्यून फॉर इट. आणि आता ही रुणाली खूपच ॲक्टिंग करून दाखवते. ती सगळी मजा फन मस्ती जी पण काय आम्ही केलेली आहे ऑन आर वे टू कोकण यू विल गेट टू सी दॅट इन द नेक्स्ट व्लॉग. सो डू सबस्क्राईब आवर चलो कोकण. subscribe our channel and like, share, comment, and if you all have any suggestions, do mention us in the comment section. And yeah, stay tuned for the next vlog. So bye Bye bye. guys. Bye. So